परिषदेच्या अध्यक्षा माननीय नमिता कीर मॅडम, तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष माननीय धनराज विस्पुते सर, रायगड भूषण प्राप्त जनसंपर्क प्रमुख कोमसाप माननीय प्राध्यापक LB पाटील सर, कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय सुधीर शेठ सर, या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करते। मॅडम प्राध्यापक डॉक्टर प्रितेश वाडे सर, अनिल गुरव सर, निलेश अडसुळे सर व राजू गायकवाड सर यांचे सुद्धा मी शब्द सुमनांनी स्वागत करते। आणि तसेच इथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करते। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राज्यकारभारात मदत केली आणि त्या स्वतःही एक सक्षम मी सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माननीय गणेश कोळी सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे।
कॉलेज ऑफ एज्युकेशन या साहित्यिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साहित्यिक चळवळीचं काम करतो अशा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय नमिताताई कीर, शैक्षणिक चळवळीचे प्रचंड काम करणारे आणि ज्यांच्या अनेक वर्षापासून जे आमचे स्नेह आहे अशा आदर्श शैक्षणिक समूहाचे सन्माननीय अध्यक्ष धनराज विस्पुते सर, ज्यांनी आम्हाला हात धरून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या परिवारात आणलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्यिक कार्यक्रम उपक्रम राबवित असतो असे रायगड भूषण कोकण मराठी साहित्य परिषद जनसंपर्क प्रमुख साहित्य परिषदेच्या रायगड जिल्ह्याची ज्यांच्या हाती सुरा आहे असे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ, आज त्यांची अनुपस्थिती जाणवते. माननीय खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिताताई कीर, मराठी अभिनेते जयवंत वाडकर, संतोष पवार, लोकमतचे संपादक संजय आवटे, IBN लोकमतचे संपादक महेश म्हात्रे, माहिती जनसंपर्क संचालनालयाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चंडक आदींनी उपस्थिती लावली. अरुण म्हात्रे, मराठी साहित्य कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिताताई कीर आदी उपस्थित होते. शाखेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ओंजळीतील शब्द फुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, तत्कालीन सकाळ समूहाचे संपादक उत्तम कांबळे हे उपस्थित होते. साहित्यिकांसाठी आयोजित केलेल्या एक कृतार्थ संध्याकाळ या कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र करत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला देणगीही जाहीर केली. अशा प्रकारे मी अध्यक्ष झाल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे आणि करण्यात येत आहे. शाखेचे सदस्य विलास मुंडे यांनाही कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आजच्या साहित्यिक आनंदवारी या साहित्यिक कार्यक्रमाअंतर्गत कवितेचा जागर यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर साहित्यिकांनी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकाच्या ज्ञानरूपी गुढीचे पूजन आज आपण आता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे. सावित्रीच्या लेखी म्हणून जिच्या कर्तृत्वाला, जिच्या नेतृत्वाला आणि जिच्या त्यागाला सलाम म्हणून आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पत्रकार, वकील, साहित्यिक आणि गृहउद्योग म्हणजे महिला बचत गट यांचा आज आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत, सन्मानित केले जाणार आहे. सर विस्पुते सर, उद्या गुढीपाडवा आहे, आज आपला साहित्याचा इथे उत्सव भरला असं वाटतं. म्हणजे एवढा उत्साह सगळ्यांमध्ये आहे. निमित्त आपण असाल आणि ताई या निमित्त या कार्यक्रमाला आलात. मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि जाताना एक असं मला सांगायचं की आपण आपल्या सर्वांची जी गोड भाषा मराठी भाषा आहे, आज जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये ती बोलली जाते, म्हणून आपणही मराठीतून बोललं पाहिजे. मराठी भाषेचा प्रचार प्रसार केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, साहित्य वाचलं पाहिजे, नवीन साहित्यिक कवी तयार होतील असा प्रयत्न आज आपण मान्यवरांच्या भाषणातून या कार्यक्रमातून एक विचार घेऊन जाऊया. हाच एक संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझा प्रास्ताविक इथं संपवतो. धन्यवाद. मी माननीय गणेश कोळी सर यांना विनंती करते की त्यांनी मॅडम
धनराज विस्पुते सर, अध्यक्ष आदर्श शैक्षणिक समूह, माननीय प्राध्यापक LB पाटील सर, रायगड भूषण जनसंपर्क प्रमुख, कोकण मराठी साहित्य परिषद, माननीय सुधीर शेठ, अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा, गणेश कोळी सर, अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा, सर्वांचे मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो. खरं तर महाविद्यालयाचे सौभाग्य आहे की आज या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो. खरं तर या कोकण मराठी साहित्य परिषदेसोबत एक सामंजस्य करार असावा अशी आमची खूप आधीपासून इच्छा होती आणि आमची इच्छा आम्ही माननीय गणेश कोळी सरांना बऱ्याच वेळा अनेक अशा गोष्टी महाविद्यालयाला साध्य करता येणार आहेत, ज्यामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत, आमच्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत, ते चांगले लेख लिहितात, चांगल्या कविता लिहितात, पण कुठेतरी त्यांना एक व्यासपीठ मिळावं अशी आमची इच्छा होती आणि निश्चित हे व्यासपीठ आज आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे लेख आणि कविता सादर करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. त्यानंतर मराठी साहित्य आणि महिला साहित्य संमेलन आपण या ठिकाणी जसं आज आयोजित केलेलं आहे, भविष्यातही तसं आयोजन आपल्या महाविद्यालयातर्फे करण्यात येईल. त्यानंतर काही साहित्य आहे जे आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही जतन करून ठेवलेलं आहे आणि काही परिषदेकडे असेल तर अशा साहित्याची देवाणघेवाण किंवा अशा साहित्य आपण सामायिक करू शकू, तर असं ह्या गोष्टी साध्य करता येतील. त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन. आमचे विद्यार्थी प्राध्यापक आम्ही सर्व उत्सुक आहोत की आम्हाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्यत्व मिळावं. त्याबद्दल मी सरांशी सकाळी बोललो की काही फॉर्म्स वगैरे असतील, काही फॉर्मॅलिटीज असतील तर ते आम्हाला सांगा आणि मार्गदर्शन करावं. तर खरंच पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने माननीय श्री धनराज विस्पुते सर, चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह व कोकण मराठी साहित्य परिषद या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करावी. प्राचार्य पाहिजे होते ऍक्च्युअली. हां मॅडम प्रॉब्लेम असेल और सर या उपप्राचार्य. आम्ही सांगितलं की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि आदरणीय गणेश कोळी सरांची थोडीफार ओळख आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. खरं तर मला खूप आनंद झाला की माझं MIT कॉलेज इथे झालं, माझं DSM कॉलेज इथे झालं आणि आवर्जून प्रिन्सिपल मॅमनी मला आठवलं की आपले एक विद्यार्थी आहे जी साहित्य क्षेत्रात आता सध्या उतरले नवी आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. त्यामुळे खरंच मॅमचं आणि सगळ्यांची मी खूप आभारी आहे. माझा पहिला कविता संग्रह शब्दांच्या गर्भात हा प्रकाशित झाला 1 मे रोजी. आदरणीय अरुण म्हात्रे सर यांनी प्रस्तावना दिली या पुस्तकासाठी आणि मागेच आपला कार्यक्रम मे महिन्यामध्ये झाला होता. रामशेठ ठाकूर सरांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी सुद्धा सत्कार करण्यात आला. तर खरं तर या नवोदित कवींना हे मिळालेलं व्यासपीठ ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण जे रुजलेले आहेत त्यांचं सगळं माहितीये, परंतु नवोदितांचं काय, तर त्यांना खरंच तुमच्यासारख्या सगळ्यांची हातभार किंवा ती साथ हवी की जेणेकरून त्यांना ते प्रेरणास्त्रोत्र मिळेल आणि ते पुढे जातील. तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि माझी कविता मी या ठिकाणी सादर करते. मी एक स्त्री आहे. कवितेचं शीर्षक आहे आणि आज महिलांचा सन्मान सुद्धा आहे आणि महिला मंडळ जास्त दिसते ते मला. सो ही एक कविता. मी एक स्त्री आहे. 16व्या शतकात शिवबाला जन्म देणारी जिजाऊ मी. 16व्या शतकात शिवबाला जन्म देणारी जिजाऊ मी. कधी रक्षणासाठी हातात तलवार घेणारी राहू मी. कधी रक्षणासाठी हातात तलवार घेणारी राहू मी.
पाठीवर बांधून बाळ लढणारी मी कधी झाशी होते. पाठीवर बाळ बांधून लढणारी मी कधी झाशी होते. जिंजी स्वराज्य राखणारी कधी तारा राणी मी. जिंजी स्वराज्य राखणारी कधी तारा राणी मी. पाणी पाजण्या शत्रूला मी होते कधी अहिल्या. पाणी पाजण्या शत्रूला मी होते कधी अहिल्या. करण्या अनाथांची सेवा मी चिंधीची सिंधू होते. करण्या अनाथांची सेवा मी चिंधीची सिंधू होते. अंतराळात पाऊल ठेवणारी मी सुनीता विल्यम्स. अंतराळात पाऊल ठेवणारी मी सुनीता विल्यम्स. तिथेच समर्पित होणारी मी कल्पना धुरंदर. तिथेच समर्पित होणारी मी कल्पना धुरंदर. अन्यायास तुडवण्यासाठी मी होते कधी किरण बेदी. अन्यायास तुडवण्यासाठी मी होते कधी किरण बेदी. झुगारण्या संकट सारी मी होते बापाची बेटी. झुगारण्या संकट सारी मी होते बापाची बेटी. मी असते कधी आई त्या हिरकणी सारखी. मी असते कधी आई त्या हिरकणी सारखी. मी होते कधी राणी स्वराज्याची सई. मी होते कधी राणी स्वराज्याची सई. तरीही मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. धन्यवाद. अक्षरशः अंगावर काटा आणणारी अशी ही कविता खरंच खूप छान वाटली. मी वैष्णवी प्रकाश सामंत या मॅमला विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. एक छोटासा प्रयत्न. उबदार गोधडी. उबदार गोधडी आईच्या मायेची, रंगीबेरंगी ठिगळ्यांची, आईच्या कष्टांची ममतेच्या छायेची. उबदार गोधडी आईच्या मायेची. कधी रामाचा ओव्यांची तर पतंगातल्या चुरलेल्या धाग्यांची, त्या तिच्या सुई दोऱ्यांच्या मैत्रीची, आमच्या दंग्याच्या रागाची. उबदार गोधडी आईच्या मायेची. ती गेली तरी तिच्या त्या आठवणींची आजही ती कुशीत घेते अशा त्या स्पर्शाची. जन्मल्यापासून आजही तिच्या त्या वत्सल्य प्रेमाची अजूनही ऊब आहे त्या गोधडीत माझ्या आईची. उबदार गोधडी आईच्या प्रेमाची. धन्यवाद. कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते सायली पाटील मॅडम. कुलूप बंद केल्या, मनातल्या भावनांना कुलूप बंद केल्या. कुणासमोर उडाव्या तर किल्ल्या सरवल्या. कुणासमोर उडाव्या तर किल्ल्या सरवल्या. किल्ली हरवली तर छानच असतं. किल्ली हरवली तर छानच असतं. भावनांचा उधाण मनातच शांत राहतं. भावनांचा उधाण मनातच शांत राहतं. उधाणलेल्या भावनांना मुक्तता करावी. उधाणलेल्या भावनांना मुक्तता करावी. नभात स्वैराचार करणाऱ्या पक्षांप्रमाणे स्वतंत्रता द्यावी. नभात स्वैराचार करणाऱ्या पक्षांप्रमाणे स्वतंत्रता द्यावी. स्वातंत्र्याचा स्वैराचार इतुका न व्हावा. स्वातंत्र्याचा स्वैराचार इतुका न व्हावा. उडताना नभमंडळी प्राण कंठासी यावा. उडताना नभमंडळी प्राण कंठासी यावा. मग भावनांना बांधपाशात बांधून या जरा. मग भावनांना बांधपाशात बांधून या जरा. फिरू सारे नभमंडळ भान ठेवून या जरा. फिरू सारे नभमंडळ भान ठेवून या जरा. भान ठेवून या जरा. भान ठेवून या जरा. धन्यवाद. आमंत्रित करते प्रीती उत्तम मोरे. ओपन माइक्स वगैरे. तर ही कविता आहे जी मी 4 महिन्या आधी लिहिली होती. कवीचं नाव आहे सांगेल भेटून उठलो. सरकार प्रशासनाच्या मागे आम्ही बोंबलत सुटलो. नराधमाला फाशीची शिक्षा द्या सर्वांना सांगत सुटलो. आरोपीला अटक झाली आता आम्ही मेणबत्त्या पेटून शांत बसलो. कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या. थकलेल्या बापाच्या आता चपल्या जिजू लागल्या आणि नराधम मात्र आता जेलच्या डबातल्या तोडू लागला. सांगा कुठवर चालणार हे सारे. सांगा कुठवर चालणार हे सारे. कोई छेड़े तो सीधा मर्डर कर देना तेरा बाप केस लढ लेगा. हे त्या 4 वर्षाच्या मुलीला समजेल का. सांगा हे कधी थांबेल का. सांगा हे कधी थांबेल का. राजश्री शिव छत्रपती राजांच्या राज्यात आरोपीला कडेलोट सजा व्हायची. मग लोकशाहीत असा एक कायदा होईल का. नराधमाला कडेलोट होईल का. सांगा
मुली बालींकडे वाईट नजरेने बघणाऱ्याला कायदा आठवून घाम सुटला पाहिजे. सांगा आमच्या आया बहिणी सुरक्षित होतील का? असा एक कायदा येईल का? सांगा असं कधी होईल का? की पुन्हा कोणत्या तरी गल्ली चौकात अग्रकोणाची लुटली जाईल. मग असं झालं की पुन्हा आम्ही पेटून उठलो, पुन्हा बोंबलं सुटू, मेणबत्त्या पटून शांत बसलो. सांगा हे कुठवर चालणार अजून? सांगा हे कुठवर चालणार अजून? अपूर्ण आहे कविता माझी, अपूर्ण आहे कविता माझी ही. एक कायदा एक येईल चांगला देशात, तेव्हा पूर्ण होईल कविता माझी, तेव्हा पूर्ण होईल कविता माझी. अजून एक कविता आहे माझी, ती पण सादर करते. अजून एक काळे फळे आता दिसत नाही फारसे. डिजिटल बोर्डमध्ये डिजिटल पेनाने लिहिले जाते आता. पाठीवर गिरवणारे कोणी दिसत नाही आता. ABCD कर्सोलिपी कित्येक पुस्तक आले आता. अंकलपीठची आठवण मात्र येत नाही कुणाला आता. गुरुजींची छडीचा मार आता मिळत नाही. नेम धरून डोक्यावर खडू कोणाला लागत नाही. साताचा व नवाचा वाडा पाठ होत नाही, म्हणून पाठ लाल होईपर्यंत मार कोणी खात नाही आता. खात नाही आधुनिक शिक्षणात असं आता काही घडत नाही. आता आधुनिक शिक्षणात असं काही घडत नाही. मोबाईलवर येतं आता शिक्षणातलं सगळं काही. मोबाईलवर येतं शिक्षणातलं आता सगळं काही. गैरहजर असल्यावर आता कोणी मित्राला विचारायला जात नाही. आज काय शिकवलं वर्गात सांग मलाही. पुस्तकांचे आता ओझे नाही. एकाच पुस्तकात आता असतं सर्व काही. मराठीचा पुस्तक आणला नाही म्हणून आता बाईचा ओरडा खात नाही. आधुनिक शिक्षण पद्धतीत असं काही होत नाही. आधुनिक शिक्षण पद्धतीत असं काही नाही. कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते अंजना राठोड मॅडम यांना. माझी कविता आहे माझं मामा. अहो आज मी तुम्हाला सांगते माझं मामा काय आहे. अहो आज मी तुम्हाला सांगते माझं मामा काय आहे. कधी आठवण त्यांची काढली तर डोळ्यातून पाणी येतं. कधी आठवण त्यांची काढली तर डोळ्यातून पाणी येतं. आजपर्यंत कधी त्यांना बघितलं नाही. आजपर्यंत त्यांनी त्यांना बघितलं नाही. लाखात नाही 10 लाखात माझा मामा. लाखात नाही 10 लाखात माझा मामा. काय सांगू त्यांचे बद्दल ओली मला कमी पडतात. काय सांगाव त्यांचे बद्दल ओली मला कमी पडतात. लिहिता लिहिता आठवण यायची त्यांची. लिहिता लिहिता आठवण यायची त्यांची. काय सांगू राव आज सांगते मी तुम्हाला. स्पर्श नाही त्यांचा कधीच आम्हाला भेटलं. स्पर्श नाही त्यांचा कधीच आम्हाला भेटलं. अहो एक सांगते पुन्हा ते आमच्या जीवनात यावं. एक सांगते पुन्हा ते आमच्या जीवनात यावं आणि हट्टाने आणि घट्टाने त्यांनी आम्हाला मिठी मारावं. अहो मला सांगते. धन्यवाद. कविता ज्या सादर केल्या त्या खरंच खूप सुंदर होत्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यापुढे कार्यक्रमाची सूत्रे मी आदरणीय प्राध्यापिका नेहा म्हात्रे मॅडम यांच्याकडे सोपवते. मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व श्री बापूसाहेब टी.टी. विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल आयोजित साहित्याची आनंदवारी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आज आपण आयोजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या साहित्याच्या आनंदवारीमध्ये आपण कवितेचा जागर घेतला, पुस्तकांची ज्ञानरूपी गुढी आहे त्याचं पूजन केलं आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे महिलांच्या सन्मानाची. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की बदलत्या परिस्थितीत स्त्रीची भूमिका देखील बदलत चालली आहे. ती मुलगी आहे, सून आहे, पत्नी आहे, माता आहे. या भूमिका व्यतिरिक्तच अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक अशा अनेक स्वरूपांनी ती तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभत आहे आणि अधिक चमकत तिने आपला कर्तृत्ववान असा ठसा उमटवलेला आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने एक नवीन दिशा दिलेली आहे आणि आज आपल्या जगात असं कोणतेही क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामध्ये स्त्री नाहीये. त्यामुळेच आपण कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल आणि श्री बापूसाहेब टी.टी. विस्पुते कॉलेज ऑफ एज्युकेशन आयोजित साहित्याच्या आनंदवारीमध्ये महिलांचा आपण सन्मान करणार आहोत. तर आजच्या या सन्मानासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत माननीय नमिता कीर मॅडम, ज्या अध्यक्ष आहेत कोकण मराठी साहित्य परिषदाच्या. त्यांचं पुनश्च मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्याचबरोबर आमचे आधारवड आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री धनराजी विस्पुते सर, त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी मनस्वी स्वागत करीत आहे. त्याचबरोबर माननीय
प्राचार्य LB पाटील सर, रायगड भूषण जनसंपर्क प्रमुख कोकण महाराष्ट्र साहित्य परिषद. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर माननीय श्री उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर शिरडोन पनवेलमध्ये ज्या काही उद्योजिका आहेत त्यांच्यासाठी त्या कार्य करत आहेत. अल्पदरात आणि स्वस्त दरात ते घरचे जेवण देत आहेत. त्याचबरोबर संकष्टीला मोदक वगैरे असे देखील त्यांचे वेगवेगळे असे पदार्थांचा त्यांचा आस्वाद सुरूच असतो. तर अशा या रोहिणी कॅटर्सच्या ज्या आयोजिका आहेत तर त्यांचा सत्कार मी माननीय आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री धनराज विस्पुते सर यांनी करावं असे मी सरांना विनंती करते. माननीय जोशना किशोर राजपूत गझलकार आणि साहित्यिक आहेत. लिओ ट्रान्सलाइन्स कंपनीत अकाउंट्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. राज ज्योत चारोळी संग्रह, आभास ऋतू आणि शब्द सावली हे 2 गझल संग्रहाच्या प्रकाशनाच्या वाटेवर आभास ऋतूला यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे आकाशवाणी पुणे आणि रेडिओ सिटीवर अनेक कार्यक्रम असतात. त्याचबरोबर दिवाळी अंक पुस्तके यामध्ये देखील त्यांचे लेख आणि गझल प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशा या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री LB पाटील सर यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तुळजाभवानी स्वयंसहाय्यता महिला समूह गाव कल्ले ग्रामपंचायत कर्नाळा तालुका पनवेल त्याची स्थापना 16/9/2019 या दिवशी झालेली आहे. तर त्यांनी आतापर्यंत या बचत गटाने अनेक असे पदार्थ केलेले आहेत. पेपर बॅग बनवणे, तिळाचे लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू आहे. काही दिवसांपासून पापड बनवण्याच्या ऑर्डर्स घेऊन त्यांनी बऱ्याचशा अशा गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी त्यांना जे प्रभागाचे समन्वयक अनंत सर तसेच CIFचे फंड प्राप्त करून दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक महिलांना असा रोजगार प्राप्त झालेला आहे. तर त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुधीर शेट्टी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या महिला समूहाचा सत्कार करावा. स्वयंसहाय्यता बचत गट. तर हा बचत गटामध्ये देखील जे अध्यक्ष आहेत मंदा चंद्रकांत थोरवे या अध्यक्ष आहेत. 2024 मध्ये विनीता म्हात्रे आणि नवनाथ थोरात यांच्या सहाय्याने बडोदा बँकेमधून त्यांनी 3 लाखाचा लोन पास करून दिल्यामुळे त्यांनी कुरडई, पापड, सांडगे, वेफर्स वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामुळेच त्यांना अनेक अशा गरजू महिलांना रोजगार प्राप्त झाला आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना सहकार्य मिळाले. त्याचबरोबर त्यांच्या ह्या व्यवसायामुळे त्यांना बाहेर विक्री करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे. तर या महिला बचत गटाचा सत्कार करण्यासाठी कोकण मराठी साहित्याच्या परिषदेच्या अध्यक्षा माननीय नमिता कीर मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
महिलांचं योगदान अगदी अतुलनीय असं आहे. अशा सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ तर यांची भूमिका सादर करणाऱ्या आमच्या BEdच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत संगीता सुर्वे आणि अर्चना थोरात मॅडम. तर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि माननीय नमिता कीर मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पुस्तकांची ज्ञानरूपी आणि महिलांचा सन्मान झालेला आहे की त्याच्यामुळे त्यांनी भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी महिला दिनाचं एक औचित्य होतं. पण आम्ही कार्यक्रम थोडा उशिरा घेतला पण त्यांना पुढे भविष्यात अशा संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आम्ही महिलांचा सत्कार केलेला आहे. आणि त्यासाठी अध्यक्ष गणेश कोळी सर आणि डॉक्टर सीमा रमळे मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. परंतु आमच्या आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आदरणीय श्री धनराजजी विस्पुते सर ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मुलाच्या भवितव्यामध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि असे नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री धनराजजी विस्पुते सर आणि संचालिका माननीय संगीता विस्पुते मॅडम आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात आणि त्यांच्या या प्रेरणेसाठी आमच्या पंखांमध्ये बळ येतं. त्यामुळे संस्कृतीकडे देते. धन्यवाद मॅडम. आता मी माननीय प्राचार्य LB पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत सादर करावे. परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय नमिताताई की या संकुलाचे मी म्हणेन अध्यक्ष चेअरमन आदरणीय विस्पुते सर ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन किंवा आमचं आयोजन केलं ते आमचे सगळ्यांचे लाडके कोमसापाचे लाडके गणेश कोळी ज्यांचं रायगड जिल्ह्यावरती प्रेम कोमसाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची पकड असलेले आमचे सुधीर शेठ उभारलेला संच जर पाहिलं अगदी गुढीपासून जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं सगळ्या महिलांचा सन्मान साहित्याचा सन्मान संस्कृतीचा सन्मान आणि तुमच्या माझ्या विचारांचा सन्मान करण्याची आणि चांगली वारी करण्याची मिळेल. वारी हा शब्द आहे ना हा वेगळा आणि पावित्र्याचा शब्द आहे की नुसती पंढरीची वारी बोलली ना तरी उभा महाराष्ट्र उभा राहतो आणि उभा महाराष्ट्र चालतो आणि बोलतो आणि संस्कृती शिकवतो. आणि जिथं सातत्य असतं जिथं वारी असते तिथंच ते पाहायला मिळतं. आणि तो त्याचप्रमाणे आम्हाला एक आनंदाचा क्षण म्हणजे जिथं आम्ही बघतो की कोमसापामध्ये काय आहे. तो कोमसापामध्ये महाराष्ट्राची गझलकार आमची आहे आणि ती ज्योत्स्ना राजपूत आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे जिच्या 500 गझल पाठ आहेत सर. 500 गझल पाठ आहेत. काय सन्मान आहे आम्हाला सन्मान. स्त्रीत्वाचा आवाज कशा पद्धतीनं द्यावा आणि स्त्रीत्व काय असतं ते सांगावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला कशा प्रकारे स्त्रीची जाणीव देते ती आमची गझलकार. त्याचप्रमाणे पत्रकार अपर्णाताई नाही का नाडगोंडेकर बरोबर त्यांचं जर पाहिलं तर त्यांची पत्रकारिता त्यांचा अभ्यास आणि त्यांनी केलेला आजपर्यंत विचार पाहता आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या जाहिराती किंवा बातम्या येतात. एक निवड करताना केला आमच्या जिजामाता आणि संगीताई यांचा तो सत्कार केला. बघा कशा पद्धतीनं दिंडी काढायची वारी काढायची तर काय नियोजन करावं ह्याचं पद्धतशीर मला वाटलं हे प्राचार्य वर्ग किंवा प्राध्यापक वर्ग आहे ना त्यांची कला आहे त्यांची निवड आहे. आमचा गणेश हा पहिल्यापासून वेगळ्या पद्धतीनं कॉलेजचा आदर्श विद्यार्थी होता. AC कॉलेजचा आदर्श विद्यार्थी हा
आणि त्यानं आदर्शत्व आजही टिकवलं. पत्रकारांमध्ये आदर्श फारसे मिळत नसतात, पण हा आमचा मात्र आदर्श या पद्धतीने आहे. कुणाचंही बोट त्याच्यावर दाखवलं जात नाही, ज्याच्यावर बोट दाखवलं जात नाही तो माणूस नक्कीच चांगला असतो. आणि अशा प्रकारे बोट न दाखवता एक बोट कशा पद्धतीने ही व्यक्ती चांगली आहे अशा पद्धतीने बोट दाखवलं तर त्यावेळी निर्देश केला जातो की ती असामान्य आहे. अशा प्रकारचा असामान्य आमचं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर मी पाहिलं तर कवयित्री, बघा 5ची कवयित्रीने 5 सुंदर कविता म्हटल्या. आम्ही कवी संमेलन भरवतो. या कॉलेजमधलं हे कवितांचं आणि त्या म्हणाल्या की आम्ही नवोदित आहे. एक आम्हाला म्हणाली, एक अपर्णाच मला वाटते का म्हणाली की मी आताच कविता लिहिली आणि आज इथं याच्यावर आले, परंतु ह्या 5ही कविता एक चांगल्या दर्जेदार कविता होता असं मी मान्यता आहे. सुंदर नक्की. ज्या कवितेमध्ये वेदना आहे ना ती सर्वात चांगली कविता. जी स्त्रीची दुःख सांगते ना ती सगळ्यात चांगली कविता. आणि त्या कवितेमध्ये मला आपली शुभांगीची कविता आणि त्या पद्धतीनं कविता आपली गेली पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा जो त्याचा आनंद दिला आहे, जो आपल्या कवितांचा आनंद दिलाय, हा सोहळ्याचा आनंद दिलाय आणि वारीचा आनंद दिलाय, पावित्र्य दिलाय. आणि हे पावित्र्य वारी बोललो ना की त्याच्यामध्ये फक्त वारकरी चालतात असे नव्हे, महाराष्ट्र चालत असतो. त्याच्यामध्ये फक्त मातीवरून 2 पावलं चालतात आहे असं नाही, तर त्या धुळीकणाबरोबर सगळ्या महाराष्ट्राची धूळ तिथून चालत असते आणि एका चांगल्या ठिकाणी जात असते. चंद्रभागेवर जाताना, चंद्रभागेवर गेल्यानंतर आनंद त्या पाण्याचा नाही, तुमच्या माझ्या भावनांचा आनंद तिथून वाहत असतो, तो तिथं पाहायला मिळतो. ती आनंदाची वारी आहे. आणि ती आनंदाची वारी ज्यावेळी आम्हाला तुम्हाला बघायला मिळते ना त्यावेळी समाधान वाटतं. मला हे नाव दिल्याबद्दल इतका आनंद झाला. धनराज सरांचा असेल, आमच्या गणेशचा असेल की नाही, काय ते द्यायला पाहिजे ते ह्या लोकांनी दिलेलं आहे. आणि आमच्या नमिताताईंच्या समोर दिलंय. नमिताताई ह्या आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एक अतिशय प्रभावी महिला आहेत. आम्हाला सगळ्या आशीर्वाद मधु मंगेशकरने त्या महापुरुषाचा आहे, मोठ्या साहित्यिकाचा आहे. त्यांच्यामुळे आम्ही घडतो. आम्ही आजही बऱ्यापैकी घडतो आहोत ना, त्याला आम्ही स्वतः आहोत असं समजू नका. आमच्यात फार मोठा विद्वत्ता आहे हे पण समजू नका. पण मोठ्यांचे ज्यावेळी आशीर्वाद असतात ना त्यावेळी आपण मोठे होत असतो. आणि तशाप्रमाणे आम्ही मोठे होत चाललेली माणसं आहोत. आज धनराज सरांची इथल्या या विद्यार्थ्यांवर मला वाटतंय की चांगल्या प्रकारचे आशीर्वाद आहे, त्याने हात आहे, आधार आहे, म्हणून तुम्हीही इथे चांगले होणार असं माझं तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला आहे. आणि अशा वेळी कविता जर सांगितल्या तर कविता तुम्हाला म्हणायचं की का आता हे सगळ्यांनी कविता म्हटलं मी जास्त वेळ गणेश म्हटले जास्त वेळ घेतला, मी जास्त वेळ घेत नाही. आता जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटाची कविता बोलतो. आणि आता हे थोडंसं गंभीर झालेलं आहे, गंभीर झालं, थोडंसं हौशी हसरं कुसरं व्हायला पाहिजे नाही का. तर मी आता आमच्या गणेशनं पहिल्या सुरुवातीला केलं की अभिजात मराठी, त्या संदर्भात अभिजात मराठी म्हणजे प्रमाण मराठी असं नाही. पुण्याला होते ती मराठी अभिजात मराठी म्हणजे नाही, तर आपल्या कोळ्यांच्या मध्ये बोलली जाणारी सुद्धा मराठी ती अभिजात मराठी. एक कविता आपल्या मुलीनं म्हटली बघा, मामा मामा, ती सुद्धा कविता बोली भाषेतील कविता म्हणण्याचा प्रयत्न केला, ती सुद्धा अभिजात मराठीच. आगरी बोली सुद्धा अभिजात मराठीच. मग त्या अशुद्ध असतात का? नाही, आपली बोली भाषा ही शुद्धच असते हे ठामपणे कुणालाही सांगायचं असतं. कारण तिचं व्याकरण त्या बोलीच्या आईनं घडवलेलं आहे, आपल्या घरातल्या चुलीजवळच्या बाईनं घडवलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ती शुद्धच भाषा असते, तिला प्रमाण दिलं. अशा प्रमाण आगरी बोलीबद्दल तुम्हाला आगरी बोली बोललेलं बरं वाटेल, मला वाटतं असं वाटतं आगरी बोली. तर आम्ही सिंगापूरला गेलो होतो. पासून आमची तयारी सुरू झाली आणि 3 दिवस राहिले आणि मी बायकोला 6 महिने सर सांगतोय की आपण सिंगापूरला जावाच आहे. माझी बायको अस्सल आगरी आहे,
अस्सल आगरी कोणाला बोलायचं? जी काष्टा पद्धतीने नेसते ती. आणि खरी खुरी आगरी बोलते ती माझी अस्सल आगरी बायको. तिला सांगितलं, बायको चल काय या सिंगापूरला. नाही 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 मी काही यवाचू नाही. अगं चल. नाही मला यवाचा नाही, तुमचं तुम्ही पैसे खापवा, तुमचं तुम्ही राहा. अगं पैसे आपले जो हातलं चल जाऊ. नाही मला यवाचाच नाही. 6 महिने सांगला तरी पण हा यावाला तयार नाही. आणि 2 दिवस राहिले आणि मी बॅगा भरतोय. बायको पलंगावर झोपली, आरामशीर ब्लँकेट वरती आहे. आणि खालू ब्लँकेट सहित वरती उठाना दिसली. असं चाललंय काय? वरती येतंय काय? मी जवळ जाणार आणि तिला इसरणार. तेवढ्या पुन्हा ती वराडी इवा. पुन्हा झोपली. आणि तुम्ही सगळ्या बाया तुम्हाला माहिती आहे, रातचे नवरणी सुद्धा उठवलेला आवर नाही. मी बायकोला उठवलेली तशीच झोपून दिली. त्या सकाळची उठले जरूर. बायको मला सांग, तू रातची इवान का वराडलीस? नाही का देव खलपा नको सांगते, मला सिंगापूरला यावाच आहे. आता अगं नाही, पासपोर्ट नाही, व्हिसा नाही, काय नाही. सिंगापूरला येशील कसं? जमणार नाही. नाही मला सिंगापूरला यावंच आहे. काय तयारी? समधी तयारी केली. माझे आगरी बायकोनी केली. ती आगरी बोलीन बोलते. आगरी बोलीन. हा, माझे सपनानी वाण येतय, माझे सपनानी वाण येतय. संधन्या मी करू काय? जावी वाहन सिंगापुरा. फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. अगं येशील खरी पण डिरेस पण केलं बघा. मॅडम सांगरा डिरेस करणार. या आमच्यापैकी कोण मॅडम आहे? तखरची मॅडम सांगरा डिरेस करणार. गुरगव फारलेली जीन्स मी घालणार. तुम्ही नेसाचा नाही ना मोठा, सफेद कपनी व काली टाय. जावी वाहन सिंगापुरा. फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. जगान सगळ्यान जर तुम्ही बोललो ना सगळ्यान, तर जो संशयी माणूस कोण? आपली बायको. आता मी 74 वर्षाचा तरी पण संशय बघा कसा. हवा या सुंदर्या असतान भारी, जावाचा नाही तुम्ही त्यांचे दरी. हात लावाची सवय भारी, माझा हात सोराचा नाही. जावी वाहन सिंगापुरा. फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. इमान चरताना ठेना न ठेवा, माझे होताना लिपस्टिक लावा. समद्या बॅगा तुम्हीच व्हावा, उचू सँडल व चलाच हाय. जावी वाहन सिंगापुरा. फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. इवान हे नेहमी माझी बायको आमची इवान तलावत नाही, मी सांगितलंय. इवान उतरू ढगांचे वरती, इवान उतरू ढगांचे वरती. इंग्लिश डान्सर करायची मस्ती. मी कधी जरी लाजलो, फ्लाइंग किस सोराचा हाय. पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. आणि एक बायकांच्या जावाचा नाही, कदाच जावाचा नाही. बाईच्या सोबत दुसऱ्या बाईची बोलायला जावाचा नाही. बाई तुम्हाला ठेवणारच नाही. चला बस झालं बस. तिनं काय केलं बघा. इंडियनचा तया कोण जरी भेटला, इंडियनचा तया कोण जरी भेटला, वलखने देवाची आपण त्याला.
जरी लारी गोरीन आला, जरी लारी गोरीन आला, बोलाचा डोंट डोंट ट्राय, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही, फिकीर पैशाची करायची नाही. असे बायकोला कोण हिल का ठेवून तिने देईला नवस केला, पुढचे जन्मान यो नवरा नको हाय. तर आता सांगा तुम्ही म्हणा, आता मी करायचा काय, सिंगापूरला जावाचा का नाही, सिंगापूरला जावाचा की नाही. जय हिंद. खरंच खूप धन्यवाद. कविता ऐकल्यात, पण पहिल्यांदा अशी कविता आणि तेही आमच्या डोळ्यांसमोर आम्हाला ऐकण्याची आणि त्याची मजा घेण्याची संधी मिळाली. खरंच खूप धन्यवाद. तर आता मी माननीय सुधीर शेठ सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. त्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असणार हे माझ्या डोक्यामध्ये संकल्पना होती आणि मी त्यांना म्हटलं मी प्रयत्न नाही, मी येईन या कार्यक्रमाला. मी आपल्या कॉलेजच्या आवारात आल्यापासून आतापर्यंत एक शैक्षणिक संकुल कसं असावं आदर्श याचा परिपाठ मी घेत होतो आणि आल्या धनराज विस्पुते सरांची भेट झाली. एक प्रसन्न व्यक्तिमत्व त्यांची म्हणजे पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीतच या माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा जो काय आलेख आहे तो किती मोठा असायचा हे लक्षात. आजच्या या कार्यक्रमाच्या साहित्याच्या आनंदावर अशा अनोख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय नमिताताई कीर, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आदरणीय धनराज विस्पुते सर, माझे मार्गदर्शक रायगड भूषण आणि केंद्रीय जनसंपर्क प्रमुख ज्यांच्या कवितेने आता आपण मोहित झालं आणि कविता दिवसभर तुमच्या डोक्यातून जाणार नाही असे प्राध्यापक LV पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार, एक जाणीवेचं व्यासपीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राज्यमंत्री सन्माननीय गणेश भोई, रायगड जिल्ह्याचे समन्वयक माझे सहकारी मार्गदर्शक आणि पांढर शुभ्र मनाने आणि देशाने असलेला आदरणीय अभिजंगम सर, महाराष्ट्राची लाडकी गझलकारा म्हणजेचा अभिमान आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे की माझी स्नेही ज्योत्नाताई, उपस्थित सर्व कॉलेजचे शिक्षक वर्ग आणि माझ्या सगळ्या सहकारी बंधू वगैरे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन आणि कोकणाला ज्यांनी ही संधी मिळवली त्या आदरणीय पद्मश्री मधुबन विश्कर्णे यांना प्रथमतः वंदनच करतो. आज केवळ मधुबाईंनी स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेमुळे तुमची आणि माझी भेट होऊ शकते. त्या साहित्याच्या वारीमध्ये वाडीवाडीतील, वस्तीवाडीतील, अगदी खेडेगावातील एखादा साहित्यिक कवी असेल, त्या सगळ्यांना एक आदराचं स्थान मधुबाईंनी मिळवून दिलं आणि खऱ्या अर्थाने आमची कोकण मराठी साहित्य परिषद वाडी वस्तीत पोहोचली. 7 जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक शाखांच्या माध्यमातून साहित्य परिषदेचं काम गेली 32 वर्ष सातत्याने अथकपणे चालू. नक्की त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला खूप काही त्रास होत नाही, कारण का अनेक ज्येष्ठ मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत की ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने मिळत आलेलं आहे. ज्या ठिकाणी अनोखा कार्यक्रम आपण पाहिला, त्या कार्यक्रमाचं जे नेटकेपण आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. खरं तर अनेक कार्यक्रम मी देखील सातत्याने करत असतो. काहीतरी घेऊन जावं, काहीतरी शिकावं. या ठिकाणी जसं सुरुवातीला म्हटलं की एक उत्साह वर्ग असं वातावरण आहे. आपण सगळे छान श्रोतो वर्ग आहात. त्या LV पाटील सरांना आणखी वेळ असतात, आणखीन तुम्हाला एक तास तरी हसवलं असतं. परंतु अशा अनेक नामवंत मंडळी या रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्हा ही साहित्यिकांची खाण आहे. आपण पाहिलं खोपोली, खोपोली असेल, रवा दिघ्यांचं स्मारक जे मधुबाईंचे गुरु आहेत. रवा दिघ्यांच्या स्मारकाला कधीतरी भेट द्या, रवा दिघ्यांचं कार्य कधीतरी समजून जा. आपल्या पनवेलमध्ये बाठे मॅडम होते, पर्यंत आपले होते, शंकर संक्राम होते, वसू मात्रे होते. अशा अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत की ज्यांनी साहित्याच्या प्रवाहामध्ये स्वतःचे वेगळे पण कार्य केलेले आहे. आज एकूणच्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली आणि या ठिकाणी करार ही एक वेगळीच संकल्पना मला या ठिकाणी सामंजस्य करार. नेमकं सामंजस्य करार म्हणजे काय, आज काय नेमकं होणार म्हणजे आपण कशाला साक्षीदार राहणार आहोत. पण मला खूप अभिनव कल्पना वाटली. सर मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, गणेशजी आपलं अभिनंदन करतो
की आपण साहित्यात काम करणाऱ्या माणसांना एक वेगळा विचार या निमित्ताने दिला की संस्थांनी कसले करार करावे. करार वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ऐकले, पण साहित्याचा कार्यक्रमाची करार हा एक अतिशय छान कल्पना आहे. ज्यावेळी ही गोष्ट मधुबाईंच्या कानावर आहे त्यावेळी मधुबाईंना खूप आनंद होईल झाला. आमचे जे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ हे देखील विविध संकल्पना घेऊन काम करत असतात, त्यांना देखील ही खूप गोष्ट आवडेल. आणि मला असं वाटतं 32 वर्षाच्या प्रवासामध्ये आज कोकण मराठी साहित्य परिषदेचा तुम्ही एक वेगळा करार हा पहिला करार आहे. आणि हा करार नक्कीच आपल्यासारख्या साहित्यिकांना साहित्यिक बळ देईल. या ठिकाणी ज्या कॉलेजचे माजी विद्यार्थी असतील त्यांचा आपण सन्मान केला, त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. मला असं वाटतं त्यांनी जे म्हटलं की ते बळ देण्याचं काम कोकण मराठी साहित्य परिषद कायमच करत आलेलं आहे. याच्या आधीच्या कार्यक्रमात देखील आपला सन्मान झाला. त्या ठिकाणी नवोदित कवयित्री म्हटलं आम्ही नवोदित आहोत. त्यांच्या कवितांची उंची जर का पाहिली, त्यांचा साहित्याचा जो बाज जर पाहिला तर त्यांना दाद द्यायला पाहिजे की संवेदना जी मनात आहे ती कवितेच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषद महिला साहित्य संमेलन घेणारी पहिली साहित्य परिषद आहे. आज डॉक्टर ताराताई भोळकरांचं दिल्लीच्या साहित्य संमेलनातलं जे भाषण आहे ते आपण सगळ्या ऐकलं, अनेकांनी हृदयात साठवून ठेवलं. आपण पुन्हा पुन्हा ते ऐकतो, त्याचा साक्षीदार होतो. परंतु अलिबाग तालुक्यातील आवासमध्ये जे पहिलं महिला साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्ष देखील डॉक्टर ताराताई भोळकर होत्या. त्या कोकण मराठी साहित्य परिषदेने अशा अनेक विद्वानांना हेरलं, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या समूहात आणलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषदेची एक छान अशी वाटचाल चालू आहे. आमच्या प्रत्येक शाखेतला कार्यकर्ता असेल, जिल्ह्यातला कार्यकर्ता असेल, त्या सगळ्यांना एक मोहिनी जी घालून दिली की आदरणीय मधुबाईंनी. आणि मधुबाईंना या कार्यक्रमात जर मधुबाई असते तर हरवून गेले असते. कारण की हे जे वातावरण आहे ते साहित्यिकांसाठी पूरक असं आहे. मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, मराठी भाषा वाचली पाहिजे. या सगळ्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर कुठं असेल तर या कॉलेजचं नाव आम्ही जरूर त्या ठिकाणी की तिथेच मराठीचं मराठी पण जपणारी आहे. या अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपण हा कार्यक्रम करतोय. तर खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी वाढली. म्हणजे एक ज्यावेळेला पद मिळते त्यावेळेला माणसं एखादा सत्कार आपण स्वीकारतो त्यावेळेला आपली जबाबदारी वाढते. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आणखीन काहीतरी देणं बाकी आहे. त्या सत्कार आपल्याला सांगते की तुमचा सत्कार केला तुमच्या कार्यकर्तृत्वाचा केलाय तो इथे थांबण्यासाठी नव्हे तर भविष्यात झेल घेण्यासाठी आहे. मला असं वाटतं या अशा कार्याचा सन्मान केला त्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो नक्कीच आहे. कारण का बचत गटात काम करताना त्यांच्या ज्या वेदना आहेत म्हणजे त्या वेदना त्यांना माहिती आहेत. ज्या पद्धतीने सुरू केलं जी धावपळ आहे म्हणजे आपलं कुटुंब आहे, आपलं सगळंच आहे, त्यांना देखील कुटुंब आहे. पण एका बचत गटाच्या माध्यमातून एखादी झेप घेण्याचं काम करतो आणि साहित्याच्या व्यासपीठावर अशा महिलांचा सन्मान होतो. नक्कीच अतिशय कार्यकर्तृत्वाची अभिमान वाटणारी गोष्ट आहे. तुमच्या कार्यकर्तृत्वाला खरं तर सलाम केला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमचे जे काम करणारे हात आहेत त्या हाताने अनेक कुटुंबांना बळ द्यावं. म्हणजे आम्हाला चवीने खाणार त्यांना तुम्हीच देणार अशी टॅगलाईन व्हावी असे या निमित्ताने मला वाटतं. आज या ठिकाणी पत्रकारितेचा सन्मान केला गेला. तेव्हा एका पत्रकारितेला न मानता विविध विषयाचा विविध व्यासंगाचा अभ्यास करत मॅडमची असणारी झेप आहे तेव्हा निवड सुद्धा करणं किती अचूक असतं बघा की अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे की जे भविष्यात समाजाला दिशा देतील, नवीन जगण्याचे उमेद देतील. आणि मला असं वाटतं या ठिकाणी महिला वर्ग खूप आहे. युगायुगाची गुलामी झालं सांभाळीचा चोरणी म्हणून स्त्री दास्यानं तरुण पुढे आयानं मायानं कोण्या म्हणून बंधनं घातानं पोटी लिहून गुलामी बेडी मी तोडीते स्त्री दास्याचा तरुण पुढे असं म्हणत भविष्याच्या कर्तृत्वान वाटचालीसाठी मी मनामधून शुभेच्छा देतो. जिजाऊ आणि सावित्रीला खरं तर सलाम करतो. या दोन प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी होत्या, त्या प्रेरणास्त्रोत होत्या. आपण त्यांच्याकडे पाहिलं तर सावित्रीबाई आणि जिजाऊ प्रत्येक महिलेच्या तर प्रत्येक माणसाचे ज्याला संवेदन आहे किंवा समाजाचं भलं करण्याची ज्याच्या मनात इच्छा आहे त्या प्रत्येकाच्या प्रेरणास्रोत आहे. आपण भाग्यवान आहोत की अशा जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या रायगड जिल्ह्याचे आपण सगळे मावळे आहोत. आणि मला असं वाटतं आपला विचार अधिकच सक्षम असला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं. एका शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका ऋषीची ओळख झाली असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरवून आहे. सरांचा कार्याचा जर का व्याप बघितला असं न बघितलं मी देखील दीर्घकाळ शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम केलं. सरांशी नक्कीच परिचय वाढेल. सरांना वेळोवेळी भेटण्याला मी काम करेन. सरांचा जो विजन आहे काम करण्याचा, सरांनी जी शाळांची कॉलेजची मुलांची संख्या सांगितली आत्ताच्या काळामध्ये सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला तर अचंबित करणारी असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. तेव्हा तुमचं आणि कोमसाबद्दल नातं हे काय म्हणत असं राहावं की हजारो दाही जुळून यावे असे जडावे नाते, हजारो दाही जुळून यावे असे जडावे नाते, जुळून आले तरी काही मागे मागे होते,
जुळून आले तरी काही मागे होते. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला तुम्ही केलेलं आहे. तर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय धनराजी विस्पुते सर यांना. त्याच्यासाठी आमच्यासारखे शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं काही तसं काम नसतं आणि एवढ्या सारत्व समोर बोलणं म्हणजे खरं एसी मध्ये काम कुठल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा आज आपल्या कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व बापूसाहेब डी विस्पुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्याची आनंदवारी यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करायचा, विद्यापीठाला पाठवायचं, त्यांनी परीक्षा घ्यायच्या आणि सर्टिफिकेट मार्कशीट द्यायचं, एवढा आमचा एक व्यवसाय आहे. परंतु मित्रांनो, या साहित्याची आनंदवारी हे असे कार्यक्रम घेणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नवीन विद्यार्थिनी ज्या कवी त्याच्यामध्ये काय नैसर्गिक गुण आहे हे व्यासपीठामुळे आज शक्य झाले. या आज कोकण मराठी साहित्य परिषदेमुळे शक्य झालं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, नवीन शैक्षणिक धोरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये अदर ऍक्टिव्हिटी या फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून अदर ऍक्टिव्हिटीज असल्या कारणाने आज जसं आदरणीय सुधीर शेठ आणि एल बी पाटील सरांनी सांगितलं की हा जो आज सामंजस्य करार केला, आमच्या प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे मॅडम या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि त्या 2016 पासून आमच्या संस्थेच्या प्राचार्य आहेत आणि एक महिला किती डिग्री घेऊ शकते याचं मर्यादा आहे की नाही. वयाच्या 44व्या वर्षी सुद्धा 26 डिग्री त्यांच्याकडे आहे, एका महिलेकडे. पीएचडी किती याच्यात आहे, काय तुम्हाला अनुभव आहे, नेट सेट किती याच्यात आहे, LLB LLM म्हणजे एका दमामध्ये डिग्री वाचू शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की महिलांमध्ये कशी गुण असतात आणि आज महिलांचा सत्कार आहे आणि आज विशेष म्हणजे नमिता कीर मॅडम या आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून महिलांमध्ये गुण असतात, मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व सुद्धा आले आणि म्हणून शासनाने 33% रिझर्वेशन द्या, 50% रिझर्वेशन द्या, निसर्गाने रिझर्वेशन दिलेलं आहे. काय शासनाने काही मेहरबानी केली नाही आपल्यावरती. त्याचं कारण सांगतो, आमची संस्था को एज्युकेशन आहे पण को एज्युकेशन असताना सुद्धा आज 70% महिलाच आहे नैसर्गिकरित्या आणि म्हणून आमच्या 50 शिक्षण संस्थांमध्ये 33 संस्थांच्या प्राचार्य महिला आहेत. हे लक्षात घ्या. हे काय आम्ही रिझर्वेशन ठेवलेलं नव्हतं, नैसर्गिक घडलं ते. आणि तुम्हाला माहित आहे की प्री स्कूल असेल, प्राथमिक ज्या शाळा असतील, प्राथमिक स्कूल असतील, याच्यामध्ये 100% रिझर्वेशन निसर्गाने दिलंय, कायद्याने नाही दिलेलं आहे. तुम्हाला क्लिअर सांगतो. नर्सिंग क्षेत्र असेल, निसर्गाने दिलेलं आहे, कारण महिलांमध्ये काही गुण आहेत, निसर्गाने दिलेले, देवाने दिलेले आहेत ते. आणि म्हणून अशा क्षेत्रामध्ये 100% रिझर्वेशन तुमचं आम्हाला 5-6% द्यायचं तर सुरुवात केली पुरुषांना. आणि म्हणून भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो की आज आपल्याला खूप मोठी संधी आज आपल्याला मिळाली आहे या कोकण मराठी साहित्य परिषदे या माध्यमातून. यांचे जे संस्थापक आहेत आदरणीय मधु मंगेश कर्णिक, आज त्या निमित्ताने त्यांचे वारसदार आपल्याकडे आलेले आहेत. या विचारांचे वारसदार आपल्या संस्थेमध्ये आलेले आहेत आणि म्हणून आपल्या संस्थे आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये तुम्ही येताना पाहिलं असेल की ज्ञानासाठी आत या आणि जाताना लिहिलंय की सेवेसाठी बाहेर पडा. असं म्हटलेलं नाही की प्रवेशासाठी फी भरा आणि जाताना सर्टिफिकेट मार्कशीट घेऊन जा, असं लिहिलेलं नाही. सर्टिफिकेट मार्कशीट मिळणार आपल्या विद्यार्थिनींना, आपल्या विद्यार्थी मिळणार का, तुम्ही फी भरलेली आहे, ते मिळणार काही चिंता करायची गरज नाही. पण हे ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे आणि असं या माध्यमातून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान आपल्याला मिळत तसा तो करार आमच्या प्राचार्यांनी केलेला आहे. परंतु आज त्यांचा काल इतका मोठा ऍक्सिडेंट त्यांचा झाला सर, मला विचार करावा असं वाटतो की खारघरला ऍक्सिडेंट झाला, गाडीचं पाहिल्यानंतर असं वाटलं की जिवंत कसे राहील. परंतु मित्रांनो, एक ज्ञान वसा त्यांना पुढे न्यायचा आहे आणि म्हणून त्यांना त्या भविष्य त्यांना मिळालेलं आहे. या माध्यमातून त्या आज येऊ शकल्या नाही, पण म्हणून
त्या म्हटलं मॅडम तू येऊ नका, तुमच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, आम्ही सांभाळतो. आणि म्हणून आदरणीय आमचे मित्र गणेश कोळी सर यांचा आमचा जवळजवळ 25 वर्षाचा स्नेह. आणि म्हणून या 25 वर्षाचा स्नेह नेहमी ते ज्या ज्या वेळेस पत्रकारितेचा कार्यक्रम असेल, साहित्य परिषदेचा कार्यक्रम असेल, ज्या ज्या वेळेस त्यांना सांगितलं की या कोकण मराठी साहित्य परिषदेची पूर्ण कोकणाची साहित्य परिषदेचा कार्यक्रम आहे, तो आपल्या तिकडच्या कॅम्पसमध्ये जो 1000 लोकांची संपूर्ण हॉल आपण तयार केलेला आहे, आधुनिक पद्धतीचा हॉल आपण तयार केलेला आहे. आणि असं साहित्य पंढरी जर आपण घेतली तर निश्चितच आमच्या संस्थेचं नाव आदर्श आहे. आमच्या वडिलांनी या संस्थेचं नाव आदर्श असं ठेवलेलं आहे. आदर्श म्हणजे प्रथमतः ज्याचं दर्शन होतं, दर्शन पण जो आनंद मिळतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, या संस्थेची मुहूर्तमेढ महिला वसतिगृह सुद्धा आहे. या महिला वसतिगृहाचे उद्घाटन या देशाच्या लोकसभा अध्यक्ष आदरणीय सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि जे तुम्ही बाहेर नारळाची झाडं जी पाहिलेत 2001ला जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा त्यांच्या हस्ते आम्ही लावलेलं आहे. आणि म्हणून अशा महिलांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले. आज 150 महिला या वसतिगृहामध्ये राहत आहेत आणि 70 महिला वेटिंगला आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आदर्श कसा असावा की आपण आपल्या कामाच्या माध्यमातून समाजाला काय आपल्याला देणं आहे असा आदर्श आपल्याला घडवायचा आहे, सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या विद्यार्थी 5-6 विद्यार्थिनींनी कविता आपल्या समोर दिल्या, एक त्यांना एक व्यासपीठ आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण जो आज करार केला, हा करार आमच्या संस्थेच्या दृष्टिकोनातून, आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. आत्ताच आमचं एक 15 दिवसापूर्वी नॅक झालं, नॅकला आम्हाला B+ मिळाला. तर त्या नॅकची जी कमिटी आलेली होती त्या कमिटीने एक्सलंट असं आम्हाला सांगितलं, रिमार्क दिला. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, कामच महत्वाचं असतं. तुम्हाला सर्टिफिकेट मार्कशीट मिळणार आहे, परंतु आपल्याला ही संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपण कोकण मराठी साहित्य समिती म्हणजे साहित्य परिषद या माध्यमातून आज आपण करार केला. आणि या माध्यमातून आपल्याला या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि निश्चितच सर आपण हे काम करूया आणि पुढचा एक मोठा कार्यक्रम आमच्या संस्थेमध्ये निश्चित आपण घ्याल असे मी अपेक्षा बाळगतो. आज आपण या निमित्ताने आमच्या संस्थेमध्ये आला त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला, महिलांना निश्चितच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना पुरस्कार आपण दिला आणि महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. नमिताताईंचं भाषण होणार आहे, नंतर आभाराचा गोड कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम संपणार आहे. तर तत्पूर्वी नमिताताई आज पनवेलमध्ये कार्यक्रमाला आलं आणि आमच्या शाखेतील सदस्यांना एक कौतुकाची थाप मिळवून त्यांना एक तुमच्या हस्ते एक स्मृतिचिन्ह द्यावं अशी मी विनंती करतो. गणेश म्हात्रे यांनी यायच्या स्टेजवर. नमिताताई आणि कोमसापाच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष हरविंदारी गणेश कोळी. डॉक्टर सीमा कांबळे आलेल्या नाहीयेत. काल त्यांचा ॲक्सिडेंट झाला हे कळलं. त्यांना खरोखर आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आम्ही देवाला प्रार्थना करू की ते लवकरात लवकर बऱ्या म्हणजे खडखडीत होऊन दे आणि आयुष्यात असलेल्या कटू अनुभवाला कधीही सामोरं त्यांना जावं लागू नये. इथे माझे सगळे पनवेल शाखेचे आलेले सगळे सदस्य आहेत, आमचे जंगम सर आहेत आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणींनो आणि आपल्या कॉलेजचे सगळा अध्यापक वर्ग. खरं सांगायचं तर हे इथलं वातावरण बघितलं आणि म्हटलं भाषण विषय नको, अजिबात नको. कारण ठरवून एक येतो साहित्याचा कार्यक्रम असला ना की मार्गदर्शन करायचं असतं. पण मगापासून या व्यासपीठावरचे सगळे वक्ते आहेत ना ते मनातलं बोलले
आणि ते मनातलं का बोलले तर इथे खालचं व्यासपीठ तेवढं आनंदी आहे, तेवढं प्रसन्न आहे. मी खरंच सांगते की इथला प्रत्येक चेहऱ्यानं मला उत्सुक दिसतो, बोलका दिसतो, की तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्हाला व्यक्त व्हायचंय, ते तुम्ही नजरेत नाही होता. आणि ते मला खूप आवडलं. आजचा हा कार्यक्रम आहे ना, ह्याला औपचारिकपणा काही नाही. हा एक असा आपण खूप वर्ष आपण एकमेकांना ओळखतो, तुम्ही आमच्याच कुटुंब विश्वासले आहात, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या, असे सगळे तुम्ही आम्हाला इथे भेटला असं मला वाटतं. आणि खूप वेगळी गोष्ट आहे, आज इथं अनेक वेगळ्या गोष्टी घडल्या की ज्या आम्ही आमच्या कुठल्या कार्यक्रमात बघितलेल्या नाही. त्या म्हणजे, आणि ह्याची मला कल्पनाही नव्हती, आज महिलांचा खूप सन्मान केला जाणार आहे. खरं तर आम्ही काय करतो की आमचे जे काही साहित्यिक कार्यक्रम असतात त्याच्यात कविता वाचन होतं, पुस्तकाचा विषय होता, महिलांचेही सत्कार होतात. पण आज इथे विशेषत्वाने महिलांचे सत्कार झाले. आणि खरं सांगू का, जे जे सत्कार झाले ना, त्या सत्काराला सुद्धा एक उंची आहे, सगळ्यांच्या कामाला एक उंची आहे. मी आता प्रत्येकीचं नाव नाही घेणार, पण तुम्ही जी पारख केलीत ना, तुम्ही जी निवड केलीत ना, ती खरोखर चिरायची. मी एवढ्यासाठीच म्हणेन, या सगळ्या क्षेत्रात मी काम केलं, थोडं थोडं करत इथपर्यंत आले. केवळ साहित्य माझं क्षेत्र नव्हतं. आता हे बचत गटाच्या महिला दिसल्याने मला भरूनच आलं. ह्याचं कारण काही वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या तर्फे मी यासाठी काम केलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात, आणि आमच्या कमिटीने 3,500 बचत गट इथे उभे केले होते. आणि याचा आनंद का सांगला, मी बोलते हे 10 ते 12 वर्षापूर्वी. आता बचत गट ही सुद्धा एक सरावाची गोष्ट झाली. पण पूर्वी महिला बाहेर यायला घाबरायच्या. आपला 20-22 जणांचा ग्रुप करायचा, मग त्याचं सगळं आपलं आर्थिक नियोजन आपण करायचं, पैसे उभे करायचे, शासनाकडून तेव्हा कमी मिळायचे. त्यामुळे त्यांना ना आम्हाला प्रशिक्षण द्यायला लागायचं, कसं करा. अनेक महिला घराच्या बाहेर पडलेल्या नव्हत्या, आणि त्यांना प्रशिक्षण देऊन असे आम्ही 3,500 बचत गट केले. आणि मला ना खूप असा आनंद वाटायचा. आम्ही नेहमी म्हणतो महिलांनी हे करावं, महिलांनी ते करावं. बाई, तू कुठल्या तरी महिलेला मदत कर. प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेला आधी मदत केली पाहिजे. आपण आपला स्वतःचा विकास बघतो, मी कशी मोठी होईल, मला कसं पुढे जाता येईल, आणखीन मी काय करेन. पण त्यावेळेला ना कुणाचं तरी दुसऱ्या एका मुलीचं किंवा महिलेचं बोटही बरोबर धरा. आपला जो प्रवास आहे ना, तो एकटीचा नाहीये. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला सिद्ध करायचंय, आपल्याला खूप मिळालं ना तरी आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं असतं. हे चुकीचं आहे. आपले एक लक्षात घ्या, आपल्या इच्छा, आपलं ध्येय खूप मोठं असतं, खूप चांगलं आहे. कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स हे आमचे अतिउच्च आदर्श आहेत. आम्ही नाही ना सगळ्या बनवू शकणार, पण आम्ही जे काम हाती घेऊ त्यांनी अंतराळातलं केलं. माझ्या समोर कदाचित माझं घर असेल, फक्त ते घर मी आदर्श करेन. ते छोटं नाहीये. कुठलीही आपली भूमिका आयुष्यातली कमी नाहीये, कमी दर्जाची नाहीये, कमी मूल्याची पण नाहीये. त्यामुळे तुम्ही जे जे कराल ना ते मनापासून करा. त्या तिथल्या पायरीवर तुम्ही मोठे असता. आपल्याला कोणी ना सर्टिफिकेट देण्यासाठी आपण काहीही महिलांनी करायचं नाही, लक्षात ठेवा. त्याने आपली फक्त उडफोड होते, उडफोड होते. तिनं केलाय मग मी नाही करणार, का नाही करायचं. मला पण जमेल ही इच्छाशक्ती आहे. पण मला कळलं पाहिजे की मला कुठली आवड आहे, मी कुठल्या प्रांतात खूप चांगलं काय करू शकते. तो भाग तुम्ही पकडा. आणि जे जे यश मिळेल ना, जे जे करा, ज्याला ज्याला यश मिळेल ना, तिथे समाधानी राहा. असमाधानी कधीही राहू नका, कारण आयुष्यात आपण काहीच मिळू शकणार नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्या आज एक पद मिळालं, दुसरं मिळालं, त्या कमिटीवर गेले, ह्याच्यावर गेलं, आणि मग सांगतात माझा बायोडेटा असा आहे. आपला बायोडेटा नको. तुम्हाला कोणी ते तुमच्या नावाने जवळच्या व्यक्तीने ओळखलं पाहिजे, तुमच्या समूहातल्या लोकांनी ओळखलं पाहिजे, एवढी किंवा समाजाने ओळखलं पाहिजे. आपली ओळख अशी असली पाहिजे. कागदावरची ओळख काय कामाची आहे ते कोणीही कधीही विसरून जातं. त्यामुळे मी नेहमी सांगेन, आज या बचत गटांचा सत्कार करताना आनंद झाला. या पत्रकार आहेत, आता त्यांनी वकिली केली आहे, त्याचाही मला आनंद झाल्याचं कारण मी ही पत्रकार आहे.
एक वृत्तपत्र चालत ती. त्यामुळे पत्रकार, महिला पत्रकार असणं एक जोखमीची गोष्ट आहे. आज ती अतिशय अधिक जोखमीची गोष्ट आहे. कारण करायचं खूप असतं, पण तेवढं बाहेरच्या समाजामध्ये आपल्याला मुक्तपणाने वावरण्याचं स्वातंत्र्य नसतं किंवा तेवढी मुभा नसते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण कुठल्या परिस्थितीत न जातोय किंवा कुठल्या तणावाखाली आपण बाहेरच्या समाजात वावरतो हे आपल्या प्रत्येकीला माहिती आहे. पण हेही लक्षात ठेवा, असं जरी असलं ना, आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो ना, तर आपल्याला स्वसंरक्षण किंवा स्वतःच्या मर्यादेत राहून आपण आपल्याला कसं सांभाळू ह्याचं एक आपल्याला जो खरं तर स्त्रीमध्ये ती आंतरिकच खरी तरी ही असते एक दिलेलं. पण मी सगळ्यांना सांगेन, आपण सगळ्याच जणी वावरतो, तर भीतीच्या छायाखाली वागण्यापेक्षा की काही गोष्टींची मर्यादा ठरवून घेतली ना तर आपल्याला काही सहज शक्य होईल. खूप गोष्टी आपल्याला आपल्या संरक्षणाच्या शक्य होतील. त्या सगळ्या जणी तुम्ही इथे वावरणारच आहात, तुम्ही ते करतही असाल. पण एक नेहमी एक आहे, एकीचं बघून दुसरी करते, ठीक आहे 10 वाजल्यानंतर मी बाहेर जाईल, 12 वाजल्यानंतर मी पार्टी करेन, नाही नका करू. ते आपलं आयुष्यच नाहीये. आपल्या आयुष्याला अर्थही नसतो. तुमच्या आयुष्याला आपण स्वतःला एक अशी चौकट घातली ना तर पुढचा परिवाराची जबाबदारी आपली असते. तुम्ही कितीही म्हणा माझा परिवार आहे, तुमचा परिवार आहे, आपण बाहेर कितीही मोठं झालो तरी आपल्याला घरचा परिवारच पहिल्यांदा मोठा करायचा असतो. आपली मुलं कोण करणार आहेत मोठी? आज सगळ्यांना वाटतं की जशी देवी असते, अनेकदा उपमा देतात आपल्याला की 8 हात असलेली, अष्टभुजा असलेली देवी म्हणजे आजची स्त्री. या मोहात पडू नका. आपण देवी नाही, आपल्या अष्टभुजा सुद्धा नाहीयेत. आपल्याला 2 हात आहेत आणि त्या 2 हाताला जेवढं जमेल तेवढं आपल्याला करायचंय. कशासाठी आपण आपल्याला देवी तो येतो नका घेऊ. कशाला आपण स्वतःच्या क्षमता की आपलं खरं आपण कधीतरी म्हणजे मला कोणीतरी विचारलं तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता, तेव्हा मी म्हटलं मला म्हणजे मी डिग्री मिळाली, बाहेर पडले, मला नोकरी मिळाली आणि मला अतिशय आनंद झाला. पहिलाच इंटरव्ह्यू दिला आणि पहिलीच खूप छान अशी नोकरी मिळाली, आनंद झाला. त्यानंतर लग्न झालं, मुलगा झाला, त्यावेळेला मला तसाच आनंद झाला. पण एक गोष्ट दोघात समान होती, ती म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर मला वाटलं की माझ्यात काहीतरी आहे, त्याला बुद्धी आहे. म्हणून अनेक परीक्षा देत मी पटकन 3 वर्षात वरच्या पदाला गेले. तसंच मुलगा घडत असताना सुद्धा मी मुलाचं प्रत्येक त्याचं जे वाढण्याची स्टेज होती ती सुद्धा अशीच कौतुकाने आणि अशीच बुद्धीने आणि हुशारीने बघत गेले. म्हणजे मला एक कळलं, आपलं करिअर असतं आणि आपली मुलं असतात, ह्यांना घडवणं ही दोन्ही सारखं असतं, काहीही कमी नसतं. आणि ज्यांना नसेल ना नोकरी, नंतर मी 15 वर्ष नोकरीच केली नाही, नंतर कधीच केली नाही, पण काहीही वाटलं नाही. आणि चांगली नोकरी जेव्हा मी सोडली तेव्हा सगळे म्हणाले काय पेट लागलंय का, कशासाठी असं. लग्न झालेल्या ज्या घरात गेले त्यांनी म्हटलं कशासाठी, तुझ्या डोक्यात काय आहे. पण एक ठाम होते. म्हणजे हे का सांगितलं तुम्हाला माहितीये का, आपल्याला एक असा रुटीन ठरतो, एक आपल्याला दुप्पट मार्ग आपला असतो. या दुप्पट मार्गाने गेलं की असं होत आहे. तुम्ही मार्ग बदला, त्याच्यासाठी हिंमत लागते. मी काहीही केलं नाही 15 वर्षात, एकच केलं की माझं घर स्थिर कसं होईल, नवरा स्थिर कसा होईल, मुलं स्थिर कशी होतील, माझं कुटुंब स्थिर कसं होईल, तुमचं कसं होईल. नुसतं स्थिर नाही. आणि ते केल्यानंतर मी सगळे बिझनेसेस हाती घेतले. मी खूप माझ्या आयुष्यात करत गेले, जे येईल माझ्यावर जी जबाबदारी पडली ती मी करत गेले. आणि ज्या वेळेला मला खूप वर्षाने एकदा एका कार्यक्रमात आदरणीय पद्मश्री मधु मंगेशकरांनी भेटले, आम्ही गेलो होतो त्या कार्यक्रमाला, तेव्हा त्यांनी ओळख आधीचीच होती, पण मी खूप व्यस्त होते आयुष्यात. त्यांनी मला सांगितलं आता ह्याच्या पुढे कोकण मराठी साहित्य परिषदेत यायचं. भाईंचा शब्द जो मानला तिथपासून आजपर्यंत मी कोकण मराठी साहित्य परिषदेत आहे आणि मनापासून काम करते. का मगाशी जसं LB पाटील किंवा सुधीर सेठ म्हणाले की आमची पुण्याई एवढी चांगली आहे की आदरणीय मधुभाईंसारखं व्यक्तिमत्वाची एक ज्याला म्हणतो सावली नाही म्हणत, पण ज्याचा एक असा
खूप असा आमच्यावर ह्याच्यावर हा पडलाय म्हणजे जरा सावली म्हणूया आपण, छाया म्हणूया, बापापेक्षा सुद्धा ज्याने आम्हाला अधिक प्रेम केलं आणि उभं राहायचं शिकवले ते मधुबाई. त्यांनी सगळ्यांना आम्हाला शिकवलंय. म्हणजे आज आमच्यात एक सांगू का, आज मगाशी मला एका आणखीन गोष्टीचं कौतुक वाटलं की जे आमच्या कधीही कोमचापत झालेलं नाही ते म्हणजे सामंजस्य करार हा शब्द. आणि त्याच्या मनालाही खरंच सर मी तुम्हाला खरंच सांगते की मी कृतज्ञता व्यक्त करते कोमचापताची. याचं कारण काय माहिती, अलीकडे आमचा 33वा वर्धापन दिन झाला आणि आम्ही जिथे जिथे जातो तिथल्या कॉलेजला आमच्या 7ही जिल्ह्यात म्हणजे अवघा कोकण आहे ना, तिथे आमची कोकण मराठी साहित्य परिषद आहे. तिथल्या कॉलेजेसना आम्ही कार्यक्रम करतो, तिथल्या वाङ्मय मंडळांबरोबर आम्ही असतो, हे सगळं आम्ही करतो. पण आम्हाला कुणी असा हात दिला नाही की तुम्ही सामंजस्य करा. तर मला ही खूप अशी मोठी म्हणजे आम्हाला ही 33व्या वाढदिवसाची मिळालेली ही फार मोठी अजोड अशी देणगी आहे असं मी समजते. आणि एक शब्द देते की गणेश कोळी इथे आहे, माझी बाकीची पनवेलची मंडळी इथे आहे. एक सांगते की जे आम्ही करू तुमच्याबरोबर साहित्यिक म्हणून जे आम्हाला कार्यक्रम करता येतील तर ते आम्ही ना, ज्याला एक आपण चांगला दर्जा असेल, ज्यातून काहीतरी साहित्यिक मूल्य मिळेल असे सगळे कार्यक्रम आम्ही तुमच्याबरोबर करू, या विद्यार्थिनींबरोबर करू. तुम्ही खूप आम्हाला एक चांगली अशी भेट दिलेली आहे. आता एक सांगेन की उद्या पाडवा आहे, परवा मला LB पाटील म्हणाले तुम्हाला पनवेलला यायचंय, तेव्हा मी धाकधूक होते. एक लक्षात घ्या 2-2.5 तास यायला लागतात. पण आणि त्या गुढी आहे का असतात, काही जबाबदाऱ्या असतात, आपण एकटे असतात घरात. पण मी यांना होय म्हटलं आणि आज सांगू मला खरंच वाटलं मी आले ते खूप छान झालं. याचं कारण ही समोरची गुढी आहे ना, ही गुढी माझी उभारली उद्याच्या गुढीपेक्षा. म्हणजे खऱ्या अर्थाने सांगते पारंपरिक गुढी आम्ही उभारतोच आणि ते सगळं आपण उपचार करतच असतो. त्यातनं सुख मिळतं ते कसं की एक परंपरा सांभाळण्याचं ती चालू ती आपल्याला सांभाळायलाही लागते. पण ज्या परंपरेला खरा अर्थ आहे ती ही पुस्तकांची गुढी आहे ना, ती घरोघरी उभारली जावी. आणि त्याच्यावरनं पुस्तकांवरनंही सांगते की जसं तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्याला ना वाचनाचा कंटाळा येतो. पुस्तकं आपण विकत घेत नाही, पण ते पुस्तकं विकत घ्या. कारण का माहितीये का, मी एक उदाहरण देते. मी खूप अशी माणसं बघितली, आमच्या मधुबाईंच्या घरी भरपूर पुस्तकं आहेत. तसंच लोकसत्तात एक संपादक होते माधवराव गडकरी, सगळ्यांना माहीत असेल. तर माधवराव गडकरींच्या घरी आम्ही ना बऱ्याचदा जायची, म्हणजे त्यांच्या घरातलीच होते. तर त्यांचं एक ना, आता मुंबईचे ब्लॉक म्हणजे 3 खोल्यांचे 3 काय म्हणतात ते 3 खोल्यांचे ब्लॉक वगैरे असेल. पण त्यांची एक खोली होती ना, ती पुस्तकाने भरलेली होती. ती पुस्तकाने किती तर छताला लागलेली पुस्तकं होती आणि इतकी सुरेख रचलेली होती की ती पुस्तकं काढायला ना शिडी लावायला लागायची. आणि माधवराव सांगायचे, एक असिस्टंट होता त्यांच्याकडे, त्याला सांगायचे संदर्भावा, अरे अमुक पुस्तक काय, मी तिथे असले तर त्याच्या मागणं जायचे, तो अचूक त्या भागात जाऊन ते पुस्तक काढायचं. तर कसं आहे, हे जे नियोजन असतं किंवा हे जे संदर्भ, एवढ्या मोठ्या माणसाला, एवढ्या संपादक माणसाला वारंवार पुस्तकांचे संदर्भ लागायचे आणि ते काढायचे. मी ज्या वेळेला घर बांधलं त्यावेळेला मधुबाई आलेले होते, मोठं घर बांधलं. तर त्यावेळेला मधुबाई म्हणाले, मी घर बघायच्या आधी मला सांगा की तुमच्या घरात पुस्तकांची खोली आहे की नाही. तेव्हा नव्हती. तर मी म्हटलं नाही म्हणाले, एक पुस्तकांची खोली करा. आणि खरंच सांगते, मी त्यानंतर 6 महिन्यात पुस्तकांची खोलीच करून टाकली. आणि आज मला आनंद का होतो म्हणजे मला अनेकांनी छान छान पुस्तकही नंतर दिली. आणि आत्ताही सांगते, कधीही वाटलं ना हातात पुस्तक घेऊन वाचते. सगळ्यात मोठा विरंगुळा आहे, अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्यात तुम्हाला मिळतात. आपल्या आयुष्यात ना अनेक अवघड क्षण येतात, परीक्षा घेणारे क्षण येतात, तेव्हा आपल्याला वाटतं आपण कोलमडून पडतो, आपल्याला नाही जमणार यातनं उभं राहायला. पण त्यातनं उभं राहायची ताकद आपल्याला पुस्तकं देतात. हे मी स्वानुभवाने सांगते, तुम्हीही अनुभव घेऊन बघा. कारण का माहितीये का, ते काय केवळ मनोरंजनासाठी लिहिलेलं नसतं, त्याच्यात माणसांचे आयुष्य असतात, माणसांचा लढा असतो, माणसांचा संघर्ष असतो त्याच्यात.
माणसं कशी उभी राहतात ते त्याच्यात असतं कुठल्याही पुस्तकात. आणि पुस्तकं वाचताना ना हे नको ते नको असंही म्हणू नका. वाचत जा. आपली आवड आहे ना ती हळूहळू ना अशी निर्माण होत जाते. मग तुम्ही अधिक वाचत जा. आज जास्त बोलत नाही कारण तुम्ही सगळे उशीर झाला कार्यक्रमाला. त्याला कारणही मीच आहे, त्याची मला जाणीव आहे. यायला उशीर झाला कारण ह्या भागात आले नव्हते. अर्धा तास फिरत होतो आम्ही इथे. पण ह्या पुढे कधी आले तर अचूक येईल एवढंच सांगते. सगळ्यांना शुभेच्छा देते. ह्या माझ्या 2 मुली आहेत त्यांनी ना सूत्रसंचालन छान केलं. आभार आणि आमचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. कार्यक्रमाची सांगता वंदे